Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. IAS किंवा IPS ऑफिसर हे देशाच्या सरकारमधील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यातूनच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यासारखे जिल्ह्यातील अत्यंत जबाबदार पदांवर अधिकारी बसतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून शासनाने नेमून दिलेले कार्य चोखपणे करण्याची जनतेची अपेक्षा असते. परंतु जिल्ह्यातील महसूल विभागात शासनाच्या नियम व कायद्यांना हरताळ फासला जात आहे. महाभ्रष्टाचारी आणि महाचौर मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांना वाचवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना नम्र विनंती आहे की टेकाळे यांच्यासारख्या महाचोरांवर तत्काळ कारवाई करा व शासनाची लाज राखा. महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे विश्वक्रम करणाऱ्या महाचोर विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराविषयी इत्थंभूत माहिती प्रकाशित करण्याचे काम दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. परंतु तरीही जिल्हा प्रशासन अत्यंत ढिंब असल्याचे दिसत आहे. टेकाळेंनी आजवर जे काही भ्रष्टाचार केले, शासनाच्या महसुलाला प्रचंड चुना लावला, अनेक नागरिकांची लुबाडणूक केली, गैरव्यवहारांच्या सर्व सीमा पार केल्या, शासनाच्या सेवा सरतींचा भंग केला, भ्रष्टाचारातून प्रचंड अशी बेनामी माया जमवली. परंतु तरीही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या या सर्व दुष्कृत्यांकडे कानाडोळा करत आलेले आहेत. गेल्या 20 ते 25 वर्षात आलेले जिल्हाधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेकाळेंना एक प्रकारे वरदहस्तच ठेवला आहे. टेकाळेंवर फौजदारी कारवाई किंवा त्यांची अवैध संपत्ती जप्त करण्याचे तर सोडाच, परंतु टेकाळे यांची साधी बदली देखील केली जात नाही. वास्तविकतः शासनाचाच नियम आहे की 3 वर्षानंतर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली ही अनिवार्य आहे. परंतु या महाठग विजय टेकाळे यांना वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात एकाच पदावर कायम ठेवले जात आहे. अत्यंत शरम वाटावी अशी स्थिती आहे. परंतु महसूलचे वरिष्ठ अधिकारी अक्षरशः निगरगट्ट होऊन हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अशी काय लाचारी आहे की टेकाळ्यांवर साधी बदलीची कारवाई देखील करण्यात येत नाही, हे एकदाचे समोर येणे गरजेचे आहे. काल दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने राज्यातील एका अधिकाऱ्याच्या बदली प्रकरणाची बातमी प्रकाशित केली होती. नियमबाह्य पद्धतीने कार्यकाळ संपण्यापूर्वी एका अधिकाऱ्याची बदली शासनाने केली होती. परंतु ते प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने त्या ठिकाणी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की कोण्याही लोकप्रतिनिधीची शिफारस ही अधिकाऱ्याची बदली करण्यात ग्राह्य धरली जाणार नाही. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बदल्या होतात, परंतु या ठिकाणी बेकायदेशीररित्या बदल्या रोखल्या जात आहेत. टेकाळे हे महसूल अधिकाऱ्यांचे जावई आहेत का, असा प्रश्न येथे पडतो. कारण वर्षानुवर्षे टेकाळ्यांची बदलीच होत नाही. यावरून शासनाने उच्च न्यायालयात जे आश्वासन दिले त्याचा उघडपणे भंग येथे होत आहे. टेकाळे हे वर्षानुवर्षे एकाच पदावर एकाच कार्यालयात कार्यरत राहतात. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसेल. एवढे अधिकारी दूधखोळे नसतीलच आम्ही गृहीत धरतो. ज्या शासनाची आपण बांधील आहोत त्या शासनाच्या नियमांचा भंग होत असेल तर तो जिल्हाधिकारी महोदयांनी उघड्या डोळ्यांनी बघत बसू नये. आपल्या विभागात काम करणारा विजय दत्तात्रय टेकाळे नावाचा एक अधिकारी हा भ्रष्टाचाराचा शिरोमणी आहे. त्याने भ्रष्टाचारातून प्रचंड अशी माया जमवली आहे. एकीकडे तो जनतेची लुबाडणूक करतो तर संघटनेच्या व लोकप्रतिनिधीचा दबाव आणून आपली बदली रोखतो. या प्रकारामुळे शासनाचे नाक कापले जात आहे. महसूल विभागाची सगळीकडे छीतू होत आहे. त्यामुळे टेकाळे नावाच्या या महाठग व महाचोरावर तत्काळ कठोर फौजदारी कारवाई करावी, त्यांची अवैध संपत्ती जप्त करावी व त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे अशी नम्र विनंती या माध्यमातून आम्ही करीत आहोत. जिल्ह्यात राज्य शासनाची लाच आता जिल्हाधिकारी महोदयांच्या हातात आहे. त्यांनी या प्रकरणी तत्काळ तत्परता दाखवावी. जोपर्यंत टेकाळेसारख्या महाचोरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज या प्रकरणावर फटकारे मारतच राहणार आहे. त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. अजून बरेच काही पुढील भागात.